तर एक सगळ्यात मोठे कारण हे UPI किंवा डिजिटल पेमेंट पॉप्युलर होण्यामागचं हे होतं की हे मोफत होतं. तेव्हापासून हे मोफत होतं. हे वापरण्यासाठी तुम्हाला कुठलेही शुल्क भरावे लागत नव्हते, जास्तीचे पैसे जात नव्हते आणि हे सगळं असल्यामुळे हे प्रचंड अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालं. अर्थात आता अलीकडच्या काळामध्ये एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली, ती म्हणजे या UPI वरती आता चार्जेस लागणार. 2000 रुपयापर्यंत हे UPI यूज करणं फ्री असेल, फुकट असेल. 2000 रुपयाच्या वरची जर रक्कमेची देवाणघेवाण होत असेल तर त्याच्यावरती चार्ज लागणार. मग प्रकरण गंभीर बनलं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वापर होत असलेल्या या UPIचा जर चार्जेस लागणार असतील तर मग त्याचं काय करायचं? या चर्चेवरती मग अर्थमंत्री यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. चार्जेस लागणार, ते कोणाला लागणार, कसे लागणार, किती प्रमाणात लागणार, या सर्वांवरती आता स्पष्टीकरण आलेलं आहे.